तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षाच्या नोकरीत 25 बदल्या झाल्या. नंतर परत आता ऐकले की 26वी बदली पण होणार आहे. त्याचे पण काही क्लिपा येतात, कारण त्यांनी ते रामदेव बाबांच्या पतंजलीवर काहीतरी केलं म्हणून बदली करण्यात आली. या संदर्भामध्ये सैनिक समाज पार्टीतर्फे एक नोटीस जारी करण्यात येत आहे, सिस्टमला नोटीस. कारण सिस्टम विरुद्ध सिंगम अशा बी काही क्लिपा येतात. पत्रकार त्याची हॉट न्यूज बनवतात, ब्रेकिंग न्यूज बनवतात, पण उपाय मात्र कोणाकडे नाही. आता सैनिक समाज पार्टीकडे उपाय आहे. कसा उपाय आहे तर आता जे दिल्लीमध्ये चालू आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याची बदली करावी, याला सस्पेंड करावं, याला डिसमिस करावं वगैरे, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या खातर नरेंद्र मोदी साहेबांनी काही अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. त्याच प्रकारे तुकाराम मुंढेंना पण बदली करतात. बदली का करतात? सिस्टम सुधारायला गेलेल्या अधिकाऱ्याची बदली का करतात? सैनिक समाज पार्टी याच्यात खोलात जात नसते. सैनिक समाज पार्टीला गरज नाही. त्यासाठी बरेच विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ते त्याचं काम करतात. सैनिक समाज पार्टी फक्त उपाय सुचवत असते. उपाय रामबाण आहे. आता जे ऐकलं आहे की दिल्लीमध्ये या पेपर फुटी प्रकरणामध्ये सेनेची मदत घ्यावा असं केंद्र सरकारला वाटत आहे आणि त्यांचे पेपर हे हेलिकॉप्टर, एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येतील वगैरे वगैरे बातम्या चालू आहे. जर तुम्हाला ऐन वेळेला सेनेची मदत घ्यावं वाटते, कारण सेना ही प्रबळ आहे, सेनेमुळेच देश सुरक्षित आहे, सेनेमुळेच आम्ही सुरक्षित आहोत. मग जर तुम्हाला अशा प्रसंगामध्ये सेनेची मदत घ्यावी वाटते, तर मग ह्या सिस्टमला टक्कर देणाऱ्या तुकाराम मुंढेसारख्या नेत्यांना तुम्ही मदत करत नाही. कारण सिस्टम फार सडलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते तुमच्या आटोक्याच्या बाहेर गेली असेल तर या नोटिशीद्वारे तुम्हाला डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सांगण्यात येत आहे की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर तुम्ही सेनेची मदत घेत असाल आणि तुमची खरंच इच्छा असेल ही सिस्टम, सडलेली सिस्टम सुधारायची असेल, तर तुम्ही नक्की सैनिक समाज पार्टीची मदत घ्यावी. सैनिक समाज पार्टीमध्ये कॅपॅसिटी आहे, सैनिक समाज पार्टी नैतिकता आहे, सैनिक समाज पार्टीमध्ये शिस्त आहे. सैनिक समाज पार्टी या सिस्टमला बदलू शकते, सुधरू शकते आणि एकदम दुरुस्त करू शकते. कारण हे आभाळ फाटलं आहे, तुमच्या बस की बात राहिलेली नाही. त्यामुळे सैनिक समाज पार्टीमार्फत ह्या नोटीस पाठवण्याचा नोटीसद्वारे सल्ला दिलेला आहे. त्यामुळे हा सल्ला समाजाला दिलेला आहे. समाजातील क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नागरिक हा सल्ला नक्की ऐकतील आणि त्यांनाच आम्ही आवाहन केलं आहे की हे बसलेले लोक सुधारणार नाहीत. कारण आता सध्यासुद्धा ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या सोयऱ्याला ते बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये. मग सिस्टम कोणी सुधारायची? तुकाराम मुंढेसारखा जर एखादा नेता पुढे येत असेल तर त्यालाच बदली करून टाकतात. त्यामुळे समाजाने आम समाजातील सुशिक्षित नागरिकांनी सैनिक समाज पार्टीचा आधार घ्यावा, सैनिक समाज पार्टीबरोबर यावं आणि या देशाचं, या सिस्टमची सुधारणा करण्यासाठी आणि आम समाजातील नागरिकांचे भले करण्यासाठी, हित जोपासण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये येण्याची सैनिक समाज पार्टीने जनतेला आव्हान केलेलं आहे. आणि त्या जनतेच्या आव्हान हे सैनिक समाज पार्टी आव्हान जनता स्वीकारणार आहे याची आम्हाला खात्री आहे. म्हणून जनताने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील होत चालले आहेत. त्याबद्दल आनंद आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.